नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील. माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या 16 दिवसांपासून सिरीज ऑफ इझी इंग्लिश ग्रामर टॉपिक्स सुरू केलेले आहे आणि त्या अंतर्गत आजचा 17वा तास आणि कालच आपण जे टेन्स सुरू केले त्या टेन्स अंतर्गत पहिला आपण सुरू केलेला आहे प्रेझेंट टेन्स. काल आपण घेतला सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ, आणि आता घेत आहोत प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स. प्रोग्रेसिव्ह, कंटिन्युअस आणि इम्परफेक्ट यांचा अर्थ होतो चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ. मग आपण याचं सूत्र बघूया. सब्जेक्ट म्हणजे कालच सांगितलं तुम्हाला, सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस टू बी. जर व्हिडिओ कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला टू बीची रूपं आता कळायला लागलेली असतील की ॲम, इज, आर ही टू बीची वर्तमानकाळी रूपं आहेत. वॉज, वेअर ही टू बीची भूतकाळी रूपं, विल, शाल ही टू बीची भविष्यकाळी रूपं आहेत. तर टू बीचं ॲम, इज, आर हे रूप घ्यायचं आहे प्लस व्हर्ब म्हणजे लावायचं आहे त्याला आपल्याला क्रियापद, आणि त्या क्रियापदाला ING. हा INGच्या फॉर्मला आपण जिरंड फॉर्म म्हणतो. याचासुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. मूळ क्रियापदाला ING लावलं म्हणजे क्रिया सुरू आहे, सुरू होती किंवा सुरू राहील हे दाखवण्यासाठी ING वापरलं जातं आणि त्याला आपण जिरंड फॉर्म म्हणतो. आता बघा, इथे काही सुटसुटीत वाक्य घेतलेली आहेत. पहिलं वाक्य, आय एम रायटिंग, वी आर रायटिंग, ही इज रीडिंग, शी इज कुकिंग, इट इज लाफिंग, दे आर वेटिंग. सगळ्या मूळ क्रियापदांना ING लागलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, कर्त्याच्या रूपावरून ॲम वापरायचा, आर वापरायचा की इज वापरायचा हे ठरवावं लागतं. आय हा प्रथम पुरुषी एकवचनी करता, वी हा प्रथम पुरुषी अनेकवचनी करता, ही, शी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी करते आहेत, तर त्यांच्यापुढे इज लागतं. आणि कालच आपण बघितलं की जर तृतीय पुरुषी जर एकवचनी करता असेल तर मूळ क्रियापदाला एस किंवा ES लावावा लागतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. आणि आता आपण बघत आहोत प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स. आता पुढले वाक्य वाचूया. बघा आता, माय मदर इज टेलिंग अ स्टोरी. माझी आई गोष्ट सांगत आहे. क्रिया सुरू आहे. काळाचा अर्थच लक्षात घ्या. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह सुरू आहे, कंटिन्युअस सुरू आहे, इम्परफेक्ट अजून अपूर्ण आहे, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. त्याच्यामुळे लक्षात घ्या, कर्ता सब्जेक्ट प्लस टू बीचं रूप प्लस मूळ क्रियापदाला ING. माय मदर इज टेलिंग अ स्टोरी. आता या ठिकाणी स्टोरी हे कर्म झालं, दॅट इज ऑब्जेक्ट. इट इज रेनिंग नाऊ. आता पाऊस पडत आहे. आय एम ड्रायव्हिंग अ कार. मी गाडी चालवत आहे. आय एम मेकिंग अ व्हिडिओ नाऊ. मी आता व्हिडिओ बनवत आहे. ही इज वॉचिंग अ TV. तो TV पाहत आहे. शी इज स्विमिंग इन द पूल. ती पूलमध्ये पोहत आहे. दे आर कमिंग टू होम. ते घरी येत आहेत. इट इज पिपिंग इन द विंडो. ते खिडकीत डोकावत आहे. इथे लक्षामध्ये प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सची वाक्यरचना, सब्जेक्ट प्लस टू बीचं रूप प्लस व्हर्ब आणि त्या व्हर्बला ING. संपला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, काळ आपल्याला वरवर वाटत असतात पण हे समजून घ्यायला अतिशय सोपे असतात. आणि जर एकदा का हे काळ समजले तर तुमचं स्पीकिंग असो किंवा रायटिंग असो याच्यामध्ये नक्कीच आवश्यक असे बदल हे होत असतात. त्यामुळे काळाला वरच्यावर लाईटली घेऊ नका, व्यवस्थित अभ्यास करा आणि ह्या व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करतच राहा. भेटूया उद्या पुढल्या टेन्ससह. बाय बाय.